कॅरिटास इंडियाचा जीवन महिला सक्षमीकरण प्रकल्प जो आहे तो रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि महाड तालुक्यामधील 20 आदिवासी गावांमध्ये सेंटर फॉर सोशल ॲक्शनच्या वतीने सुरू आहे। हा जो जीवन महिला सक्षमीकरण प्रकल्प आहे याचे दोन प्रमुख उद्दिष्ट आहेत। एक म्हणजे महिला आणि सुशासन आणि दुसरं आहे महिला आणि सेंद्रिय शेती। आणि या दोन्ही उद्दिष्टांची पूर्तता होत असताना पाहत आहोत आणि महिलांचा वाढता उत्साह आम्ही पाहत आहोत। त्या ग्रामसभेमध्ये आता सभा घेत आहेत आणि विशेष करून ज्या विशेष महिला ग्रामसभा आहेत त्या आयोजित करण्यासाठी त्याने प्रयत्न केलेला आहे आणि ह्यामध्ये त्याने अर्ज देऊन आपल्या वाडीमध्ये जे काही प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी त्याने प्रयत्न केलेला आहे। तसंच महिला आणि सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा आम्ही महिलांचा उत्साह पाहत आहोत। 500पेक्षा जास्त महिलांनी डेमो प्लॉट तयार केलेले आहेत, त्याने परसबाग लावलेली आहे। काही महिलांनी भाजीपाला उगवलेला आहे आणि त्याची विक्री ते बाजारात जाऊन करत आहेत। अशा प्रकारे आम्ही महिलांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास वाढत असताना पाहत आहोत आणि हा जो जीवन महिला सक्षमीकरण प्रकल्प आहे याचा सकारात्मक प्रभाव आम्ही या आदिवासी महिला आणि त्यांच्या गावावर होत असताना आम्ही पाहत आहोत। महिला सक्षमीकरणाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ज्या दोन उद्दिष्टांना समोर ठेवून सुशासन आणि सेंद्रिय शाश्वत शेतीचा ज्या पद्धतीनं आपण विचार करत होतो त्या पद्धतीनं आमच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि महाड तालुक्यांमध्ये आम्ही एकूण 18 ग्रामपंचायतीच्या वतीनं 20 आदिवासी वाड्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टींना एक आगळा वेगळा अनुभव आलेला आहे। 3 वर्षापासून या प्रकल्पाच्या उद्दिष्टांना धरून शेतीमध्ये आम्ही एक विशेष आमूलाग्र बदल आणण्यासाठी यशस्वी झालेलो आहोत। आपल्या या प्रकल्पाच्या मार्गदर्शनामुळे एक विशेष बदल असा दिसून आला की आपल्या एकूण 18 ग्रामपंचायतीमध्ये महिलांचं विशेष महिला ग्रामसभेसाठी मागणी झालेली दिसून आली आणि त्यासोबतच महिला विशेष ग्रामसभेमध्ये महिलांनी पाण्याचे प्रश्न असतील, गाव विकासाचे प्रश्न असतील, सोबतच वेगवेगळ्या योजनांचा लाभ हा महिला ग्रामसभेच्या माध्यमातून घेतलेला आहे। आणि जीवन विकास केंद्र कोलखा इथे गेले, तिथं आम्हाला सगळी माहिती मीटिंग दर महिन्याला आम्ही जी मीटिंग जीवन विकास केंद्र इथं कोलख्याला सगळी मीटिंग घेतल्याबद्दल मी दर महिन्याला मीटिंगला जायला लागलो। तिथे मला सगळी माहिती भेटायला लागली। हे सुद्धा मी सगळा तयार केलं त्याच्याबद्दल मग मला माहिती झालं का आपण हे पालापातोळा जमा करून त्याचे काय उपचार करायला घ्यायचा, जरा भाज्याच पण आपण लावायला सुरुवात करायची। मग भाज्या लावायला मी सुरुवात केली, थोडी असती वांगे लावली, थोडी मिरची लावली, थोडी काकडी लावली, थोडा कारलीचा माडा लावलाय, थोडा सगळं वाल लावला। सगळं मी पद्धतीने करायचं माहिती नव्हतं पण मी सगळं केलं हो मिश्री शेती केली, म्हणजे वेगळे पदार्थ केले। आणि जेव्हा आपण हे टाकतो ना सेंद्रिय खत त्याचा माडा हिरवा गार दिसते। आता माझे हे कसे दिसतात, हिरवे गार दिसतात। वांगीची रोपा कशी दिसतात, हिरवी गार दिसतात सेंद्रिय खत टाकल्यानंतर। आम्ही संस्थेच्या वतीने आम्हाला थोडी माहिती झाली। आम्ही पंचायतीमध्ये गेलो, सरपंचांना सांगितलं की आमच्या घरात आजूबाजूला आमच्या वाडीत घाण आहे, कचरा आहे, तो कचरा जरा कचरा गाडी पाठवा अशी आम्ही बोललो। मग त्यांनी आमच्या वाडीत कचरा गाडी पाठवली। पाणी 100 फूट तिकडे लांब आहे, तिथनं पाईप जोडून आणून आम्हाला इथं पाणी आणायला लागतं। बायका आमच्या भांडतात, आमचं भांडणं व्हायला लागलं। मग आमच्या सरपंचांनी पाईप आणून आमच्या दारातनी नळ बसवलेत, 4 घराच्या समोर एक नळ बसवलेत। पाणी आता आले, आमच्या वाडीत लाईट नव्हती, लाईट दिली आमच्या वाडीत। आता आम्ही 10 महिला जमून पंचायतीमध्ये गेलो, रोजगार हमीचं काम मागितलं, आम्हाला माहिती झाली थोडीशी। रोजगार हमीचं आम्ही काम घेतलं, 10 महिला जमून सगळं आम्ही साफसफाई केली, गावातली केली, आमच्या वाडीतली केली, दुसऱ्या गावाची केली। महिला सक्षमीकरण, महिला ग्रामसभा यांच्यामध्ये त्यांचा सहभाग चांगला वाढलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे आदिवासी वाडीनी घंटागाडीसाठी आमच्याकडे मागणी अर्ज केला होता। त्यांचं स्वच्छतेच्या बाबतीत टाकलेलं पाऊल बघता आम्ही ग्रामपंचायतीने ताबडतोब त्यांच्यापर्यंत घंटागाडी कशी पोचवता येईल आणि तिथून त्यांचा जो घनकचरा आहे तो कसा उचलता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केले। आपण बघितलं असेल तर आत्ता या आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही महिलांसाठी जेवढं सक्षमीकरण करता येईल ग्रामसभेच्या महिला ग्रामसभेच्या माध्यमातून
ते प्रयत्न केले आहेत आणि महिलांचा पण ह्याच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याचबरोबर आमच्या वाडीमध्ये घरकुलं होत नव्हती, ती घरकुलं पण आपण जनमनमधनं जास्तीत जास्त महिलांना आदिवासींना देता येतील त्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यांना आपण ती दिलेली आहेत, त्यांची कामं चालू झालेली आहेत. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेअंतर्गत महिलांचा सहभाग वाढलेला आहे. त्यातून आपण त्यांना कसं काम देता येईल ती कामं आपण त्यांच्या माध्यमातून आपण देतो आहे. ग्रामसभेमध्ये उपस्थितीवरून आम्हाला जाणवायला लागलं आहे की आदिवासींच्या महिलांचे उपस्थिती प्रमाण खूप वाढले. जे पूर्वी 1 किंवा 2 महिला असायचे ते आता 50, 60, 100पर्यंत अशा आदिवासींच्या महिला आमच्या ग्रामसभेला उपस्थित राहिल्यात. त्यांचे प्रश्न म्हणजे सामाजिक असतील, आर्थिक असतील, वैयक्तिक असतील, ते ग्रामपंचायतीच्या बॉडीवरच्या समोर आणून मांडत आहेत. आमच्या वाडीत खडूल पाणी येत होतं आणि अगोदर स्वच्छ पाणी येत होतं. ते आम्ही एक बॉटलमध्ये स्वच्छ पाणी घेतलं आणि एक बॉटलमध्ये खडूल पाणी घेतलं. बायका जमा करून आम्ही पंचायतीमध्ये गेलो. आम्ही सरपंचांना बोललो की अगोदर स्वच्छ पाणी येत होतं आणि अचानक खडूल पाणी कसं काय यायला लागलं. 5 दिवसांत स्वच्छ पाणी यायला लागलं. माझं नाव उषा किसन वाघमारे, मुक्काम बारवय, तालुका पनवेल. मी एक आदिवासी समाजाची महिला आहे, शेतकरी महिला आहे. कारिदास इंडियामधनं आम्हाला काही माहिती मिळालेली आहे. सेंद्रिय खत कसं बनवायचं, कसं तयार करायचं त्याची माहिती मिळाली आहे. आता आम्ही शेतामध्ये सेंद्रिय खत बनवतो. शेतामध्ये सेंद्रिय खत बनवून शानी आम्ही स्वतःला भाजीपाला खायाकरता पण करत आहे शेतामध्ये आणि तो खत वापरतो. जेणेकरून आमच्या मुलांना, पुढच्या पिढींना काही आजार पण नको व्हावा म्हणून आम्ही आता त्याच्यामध्ये मी म्हणजे जास्तीत जास्त लक्ष देते आणि तो भाजीपाला आम्ही घरच्या माणसांना खायला घालतो. पाला गोळा करून ते सेंद्रिय खत बनवले, ते झाडाला वापरतो, शेतीला, मग सगळ्यासाठी भाजीला सगळ्याला. माझं नाव अंजली राज ठाकरे, राहणार बेलवाडी, तालुका पनवेल. मी किशोरी मुलीच्या गटातील मुलगी एक आहे. तर भाजीपाला सेंद्रिय खत हे कसं तयार करायचं हे आमच्या वाडीतील एका मॅडमनी सांगितलं आहे. दरवर्षी आम्ही भाजीपाला लावत असतो. शेती कशी करायची हे आम्हाला त्यांनी सांगितलं आहे. खत कसं करायचं तयार ते पण सांगितलं आहे. आम्ही बियाणं विकत घेतलं, ते दरवर्षी लावले. त्याला सेंद्रिय खत पण चांगल्यापैकी बसलं, भाजी पण चांगल्यापैकी मिळाली. विक्री करून चांगला मला प्रॉफिट झाला, जवळपास 70,000चा. आज मी वाडीमध्ये काम करत आहे. आमच्या वाडीत महिलांना ग्रामसभा म्हणजे काय, ग्रामसभा कार्यालयात जातात. आता ते पुढाकार घेऊन महिला कुठल्याही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. आमच्या महिलांना ग्रामसभा म्हणजे काय हे खरंच माहिती नव्हते. आम्हाला इथे मीटिंगला येऊन ग्रामसभेत आणि महिलाला घेऊन येत होतो म्हणून त्यांना पण ग्रामसभा म्हणजे काय हे त्यांना माहिती झालं. आता ग्रामसभेत जाऊन कुठल्याही प्रश्न सोडवतात महिला. आमच्या वाडीत आंब्याची झाडं मिळत नव्हते, ते ग्रामसभेत जाऊन प्रश्न सोडवून त्यांना आता झाडे मिळायला लागले. कारण सेंटर फॉर ॲक्शन कडून त्यांना माहिती मिळाली, तसे आमची लोक ग्रामसभेत जाऊ लागले. आणि आमच्या महिलांना भाजीपाला लावायला त्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीने लावायला सुरुवात केली. आता ते लावतात आणि पारंपरिक बियाणं सुद्धा ठेवतात. मार्केट तयार केलं आमच्या वाडीत, मार्केट पण सुरू नव्हता. भाजीपाला विकण्यासाठी सेंद्रिय पद्धतीनेच भाजीपाला विकतात. म्हणजे इथे येऊन आम्हाला असं शेतीविषयी, कुठं चित्राविषयी सगळा माहीत झाला. तसं आम्ही शेती करतो आणि असं चित्रा, शिरोड, घोसाळी असं काय बाई लावतो आम्ही. आणि तो वधवा शेती तिथं नेता काय ना घरपाटी नव्हती भेटत. ते बोललं का तो जागवाला बोलला ना का बोलतो तुम्हाला घरपाटी नाही द्यायचो काय नाही. मग आम्ही स्वतः गेलो आणि स्वतःच नवरा बायको दोघं गेलो नाही एक मग तेव्हा दिला आम्हाला घरपाटी. खूप आनंद होत आहे सांगायला
की आपल्या ज्या महिला आहेत त्यांनी आपले जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षणामध्ये येऊन त्यांनी जे आहे पुढाकार घ्यायला आता त्यांनी सुरुवात केलेला आहे आणि महिला जे आहे ते स्वतः नेतृत्व करतात आणि वाडीतील समस्या जी आहे ते आता जी पुढाकार घेऊन ते सोडवत आहेत आणि महिला शेतकरी आपण गट स्थापन केलेला आहे तर त्यामध्ये जे आहेत महिला स्वतःहून सेंद्रिय शेती जी आहे ते करत आहेत, भाजीपाल्याची लागवड करत आहेत कंपोस्ट खत वगैरे वापरून. तर त्याचा हे चांगलं झालेलं आहे की त्या स्वतःहून आता बाजारपेठ त्यांनी स्थापन केलेली आहे आणि त्या लोकल मार्केटमध्ये स्वतः जाऊन जे आहेत महिला आपल्या आदिवासी महिला जे आहेत ते जाऊन तिकडे विक्री करत आहेत आणि त्यांना चांगलं जे आहे त्याचा नफा भेटत आहे. तर यापुढे मला असा आनंद होत आहे सांगायला की करितासचा आपला जो प्रकल्प आहे महिला सक्षमीकरण ह्याचे खूप आभार मानत आहे मी की त्यांच्या ह्या प्रकल्पामुळे आपल्या ज्या महिला जे आहे ते सक्षम झालेले आहेत आणि सेंद्रिय शेती जी आहे ते करायला आता त्यांनी सुरुवात केली आहे. तो आता संपत आलेला आहे पण महिला जी आहेत ते जे काम ते करत आहे ते पुढे ते कंटिन्यू करून चालू ठेवणार आहे. थँक्यू.